हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे होळी. तर होळी का साजरी करतात ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यानंतर हिरण्यकश्यप चिडला. त्यांनी आपल्या राजात सांगितले विष्णूचे आपल्या राज्यात कोणीही नाव घेऊ नये. हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त होता. तो दिवसरात्र विष्णूच्या नावाचा जप करत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. हिरण्यकश्यपची बहीण होलिका ती एके दिवशी म्हणाली, दादा, आता मला तुझा त्रास सहन होत नाही. मी प्रल्हादाला घेऊन आगीमध्ये बसते. मला असा एक वरदान आहे की मी आगीमध्ये जळू शकत नाही. प्रल्हाद आगीत जळून खाक होईल. हिरण्यकश्यपने गावात जाऊन वाळलेल्या कातव्याने मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिकाचे अंग जळू लागले. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी होलिका जळून खाक झाली व प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहन मागील उद्देश आहे. म्हणून होळीला महत्त्व आहे. मला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.